आजचा तिसरा दिवस. तर बघू शकता मस्त सकाळ झालेली आहे. खूप सुंदर अशी पहाट आहे तिसऱ्या दिवसाची गावची. आणि तिकडे बघा मस्त धुकं साठलं आहे, दाखवतो हे बघा. तर 7:30 वाजले आताचे. काल मस्त भजन वगैरे करून रात्री 12 वाजता आलो मी घरी, झोपून गेलो. तर आज बघूया आज काय, आज गवर येणार आहे तर कशी आणतात. जर मी गेलो तर दाखवीन, नाहीतर थांबीन इथेच किंवा कोणाच्याबद्दल जाईन फिरायला टाईमपास. फ्रेश वगैरे होतो मग बोलतो. चला बाय बाय. मित्रांनो, ही फुलं सांगा कुठली आहेत, कमेंटमध्ये सांगा नक्की, मला माहीत नाही आहे. तर मी आता काल जिथे भजन होतं तिथे मी चाललो आहे. आज गवर पूजणार म्हणजे गवर येणार आहे घरी, ते शूट करायला चाललो आहे. तर आता मी जातो त्या मामाच्या इथे आणि काही भेटी आहेत, हे काही भेटी आहेत ते द्यायच्या आहेत. नाव सांग तुझं, पूर्ण नाव. प्रीतेश सुहास पालव. कितवी क्लास? चौथी. शाळेचं नाव काय विसरलं? मी आता जुन्या घराकडे जातोय. ते वरती घर आहे जिथे मामा यांनी पहिले राहायचे, तिकडे चाललो मी आता. हा घेऊन चाललाय मला. पाणी बघा मस्त वाटतंय. लहानपणी जेव्हा आम्ही यायचो गावी त्या चिखलातले मासे हा पकडायचा. त्यांच्या घराच्या बाजूला डबकं होतं, तिकडे चिखलातले मासे भेटायचे. तर हा त्याचा भाऊ तो दादग्या आणि ह्याचा पप्पा मामा आणि सगळे म्हणजे पकडायचे. लय मजा यायची. ही विहीर बघू शकता सर्वात मोठी आहे गावातली. पावसात ह्याच्यावरती पण पाणी येतं, वाहतच असतं पाणी. तर मी जातोय जिथे गवर पुजतात तिकडे चालले जुन्या घराकडे. तिकडे तुम्हाला दाखवतो काय एन्जॉयमेंट असते गावामध्ये गणपतीच्या काळात. चला. शेतीचं काम चालू आहे सकाळपासूनच. हा व्ह्यू बघा काय सुंदर असं वाटतंय. खूप मस्त वाटतं इथून व्ह्यू. हा डोंगर वगैरे खूप भारी वाटतंय. आता या रस्त्याने किती वरती पोचेन मी, पोचलोच मोस्ट ऑफ. तर हे घर आहे. 4 वर्ष झाले ना येऊन, 3-4 वर्ष झाले येऊन. मग योगेश्वरीला तिथं हात दुखतात, ते मालिश करतात ना सारखी लहान पोरांका. हात सुचतात. आणि पप्पा कामात असतात. आता घरी गणपती आहे ना. हा आमच्याकडेच. किती दिवस असं गौरी गणपती. नाही तू आता मी आता आहे 4 तारखेला. दुपारची ट्रेन आहे माझी. नाही सकाळी तुका कामं होती ना. कशी आहे? चला तातल्यान तरी ओळखल्या, बाकी कोणी ओळखत नाही. तर ही मूर्ती आहे मामाच्या घरची. खूप मस्त मूर्ती आहे. महादेव रूपी आहे, शंकराची पिंडी घालून. खूप भारी. काय पिया खाय आवडणार नाही खा मध्ये खा म्हटलं. तर हा खडा आहे, तिथे आतमध्ये गणपती बसतो. पाय वगैरे पडून झालो मी. सुंदर अशी मूर्ती मला सुद्धा दाखवली. 10:30 वाजल्या. तर इथल्या पण काही आठवणी आहेत. हा खडा दिसत असेल तुम्हाला पूर्ण. इथे आम्ही झोपायचो बाहेर जेव्हा
5वी-6वीमध्ये होतो मी, तेव्हा इथे बाहेर झोपायचो आम्ही. सगळे असे लाईनीत झोपायचे. तिथे चप्पल ठेवले, तिथून ते पूर्ण इथपर्यंत एवढं आम्ही सगळे झोपायचो. तेव्हा मामाचे मित्र वगैरे सगळे आम्ही यायचो, म्हणजे मंडळातली पोरं वगैरे त्याच्या अंधेरीवरून मामाच्या इथले, छोट्या मामाच्या इथले कमीत कमी ते 7-8 जण असायचे. आमची फॅमिली म्हणजे सगळे पुरुष मंडळी आम्ही बाहेरच बसायचो. ही मूर्ती मामाच्या बाजूला एक घर आहे तिथली आहे. खूप मस्त वाटते मूर्ती. आणि पूर्ण परिसरातला आनंदाचा उपवन आणि पूर्ण रूपात असत आपला आनंदाचा उपवन आणले. पाच फेरे झालेले आहेत. घेतला जवळ देवाकडे दाखवून होतं, त्यानंतर तुळशीकडे दाखवायला लागतं. आता पाया पडतात आता प्रत्येकाच्या. पद्धत बघा कशी आहे पाया पडायची. ओ भाई कंठी लगे मानुका जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामना मूर्ती गौरी चंदनाची मूर्ती त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या
आता वाजले 2:30 वाजलेत, 2:15-2:30 काहीतरी वाजलेले. जेवीन आणि मग आराम करीन. भजनसुद्धा इथेच आता. नंतर बघीन जाईन खाली किंवा कोणाकोणाच्या घरी पाया पडून येईन. बघू आता कसं नंतर वेळेनुसार जावं लागेल, टाईम बघून जावं लागेल. गावी अजून वरवंट्यावरच करतात वाटण. पाऊस बघा काय भरलेला आहे. जस्ट मी तो झोपून उठलो. आता गवळ सोडायचा कार्यक्रम आहे. गवळ सोडायला गेले होते बावडीजवळ, ते आता सर्व सोडून येत आहेत. आता तुम्ही बघितलं की गवर घेऊन गेले घरात ना, आणि कमीत कमी 10 ते 15 मिनटामध्ये लगेच घेऊन आले. आणि भाकरीचा तुकडा देतात, त्याच्यामध्ये शेंगण्याची भाजी खायला असते. मला आवडत नाही पण ती खावं लागतं, कारण प्रसाद असतो तो एक प्रकारचा. आणि आज मान असतो, जसा दसऱ्याला आपट्याच्या पाण्याचा मान असतो, सोना म्हटलं जातं त्याला, तसा या भाजीचा मान असतो. आता 7 वाजले. ते भजन मंडळी आले काय दिसतात तुम्हाला, हे बघा भजन मंडळी येत आहेत हळूहळू. भजन चालू आहे 5-10 मिनटं, अजूनच मजा येणार मग. हा आहे भजनानंतरचा नाश्ता, उसळ. मी आणि मामा आता वरच्या घराकडून निघालो आहे, जुन्या घराकडून. आता जिथे पूजा होती तिकडे चाललो आहे पाया पडायला, गणपतीच्या आणि पूजेच्या सुद्धा. सुंदर मूर्ती आहे, खूप मस्त मूर्ती आहे गणपतीची. काय चिकाला काय पॅन्टवर करू.
केवढासा पिल्लू आला. अरे अरे या म्हणता मांजर होत ना छोटा म्हणता. तर आता आलो फ्रेश झालो मी हातपाय धुवून. आता झोपून होतो. उद्याचा दिवस बघूया कसा आहे. आजचा गौरी गणपतीचा दिवस जरा हे आणतात मग सोडतात. तर कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.